श्री स्वामी समर्थ. जय शिवराय मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मजेतच राहायचं. मित्रांनो, मी नवनीत मात्रे लाईव्ह या युट्यूब चॅनल तुमचं मी स्वागत करतो. भावांनो, तुम्हाला माहिती असेल की मी एक किडनी फेल पेशंट होतो. म्हणजे माझ्या किडन्या फेल झाल्या होत्या. त्याच्यानंतर माझं ऑपरेशन झालं, किडनीचं ट्रान्सप्लांट झालं आणि आता मी चांगली लाईव्ह जगतो. माझ्या बाबतीत जेवढ्या गोष्टी घडल्या त्या मी त्या तुमच्यापर्यंत शेअर करत असतो. माझी लाईफ मी कसं जीवन जगतो आता सध्या ट्रान्सप्लांटच्या नंतर, त्या सुद्धा गोष्टी तुमच्यापर्यंत मी शेअर करत असतो. आणि बऱ्याच लोकांना असं जाणून घ्यायचं असतं की हे आजार म्हणजे नेमकं काय आहे, आणि ज्या लोकांच्या किडन्या खरंच फेल झाल्या असतात ना, या लोकांना या गोष्टी उपयुक्त पडतात. तर भावांनो, बऱ्याच लोकांना असं जाणून घ्यायचे, मला मेसेज वगैरे असे येतात की किडनी फेल झाल्याच्या नंतर आपली लघवी आहे ना, ती पूर्णपणे बंद होते का? म्हणजे लघवीला आपल्या होतच नाही का? कारण की किडनी आणि लघवी ह्या दोन गोष्टी एकदम जवळचं नातं आहे त्यांचं, कारण की आपण त्या किडनीलाच मूत्रपिंड असं सुद्धा म्हटलं जातं. तर भावांनो, मी आज तुम्हाला एवढं सांगेल की माझ्या बाबतीत ज्या गोष्टी घडल्यात ना, तेवढंच तुम्हाला सांगेल, कारण की आपण एक्स्ट्रा काय म्हणजे आपल्याला तुम्हाला ध्यान देऊ शकत नाही. तर ज्यावेळी माझी किडनी फेल झाली, ही फेल झाली म्हणजे काय लगेच आज बोल आणि उद्या झाली असं नाही, तर त्यासाठी भरपूर खूप असं कालावधी गेला असेल, बरेच असे वर्ष गेले असतील, कदाचित लहानपणापासून सुद्धा मला हा आजार असू शकतो. तर ज्यावेळी एखाद्याची किडनी फेल होते मित्रांनो ना, त्यावेळी प्रत्येकाला हाच भीती असते, म्हणजे हीच भीती असते की आपल्या किडनीला फेल झाल्यामुळे आपली पुढे लघवीला आपल्या होणार आहे की नाही. तर काही घाबरण्याचं असं काय कारण असतो. तर काय असतो की ज्यावेळी आपली लघवी आपण जी करतो रोजच्या रुटीनमध्ये करतो ना, त्यामध्ये थोडासा बदलाव येतो. आता मला ज्या गोष्टी कधी जाणवल्या, ज्यावेळी माझी किडनी फेल होण्याच्या अगोदरची माझी लाईफ होती ना, ती पूर्णपणे नॉर्मल होती. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट एकदम नॉर्मली सारखं जगत होतो, नॉर्मल सारखं वागत होतो मित्रांनो. आणि ज्यावेळी हा आजार मला समजला ना, त्यावेळी ह्या गोष्टीचा माझ्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आता भीती निर्माण झाल्याच्या नंतर मग आपण प्रत्येक गोष्ट करताना आपण म्हणजे बारकाईने त्या गोष्टीकडे बघत असतो. म्हणजे एखाद्या आपल्याला कुठलासा आजार म्हणजे काही त्रास व्हायला लागला, त्याकडे आपण बारकाईने बघतो की हा त्रास आपल्याला किडनीशी निगडीत असेल. मग लघवी करताना आपण नेहमी त्या लघवीकडे बघत असतो, कारण की बरेच लोक म्हणतात की लघवीतून रक्त वगैरे जातो, किडनीच्या म्हणजे ती लिकेज एक होतोय. तर मला लघवी म्हणजे कमी कशी झाली माझी ते तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला ज्यावेळी माझी किडनी फेल झाल्याच्या अगोदरची स्टोरी सांगतो तुम्हाला पहिला अगोदर, कारण की ही गोष्ट सर्वांसाठी महत्वाची आहे. हा आजार मला होतच नाही असं मी ज्यावेळी समजत होतो ना, त्यावेळी मला सर्व गोष्टी नॉर्मलीच होत्या आणि नॉर्मल पद्धतीने चालू होत्या. आता त्यामध्ये मी लघवी किती फास्ट करतोय, दिवसातून किती वेळा करतोय, ह्या गोष्टीचा मी काही गणित ठेवत नव्हतो. पण ज्यावेळी मला हा आजार झाला त्याच्यानंतर मला समजायला लागलं की आपल्या लघवीमध्ये काहीतरी चेंजेस आले, बदलाव आलेला आहे. आता बदलाव कसा असतो मित्रांनो, की ज्यावेळी आपल्या किडन्या फेल होतात ना, त्यावेळी आपल्याला लघवीला सारखं होतं. आता सारखं लघवीला म्हणजे काय, आपण 5-5 मिनिट 10 मिनिटं नाही, तर रात्रीच्या वेळी हा प्रकार जास्तीत जास्त घडत असतो. आता रात्री आपण 1 ते 2 वेळा म्हणजे कधी कधी आपण लघवीला जातो, पाणी पिलं रात्रीच्या नंतर किंवा झोपल्याच्या नंतर आपण 1 ते 2 वेळा जातो नॉर्मली. परंतु ज्या लोकांच्या किडन्या फेल असतात ना, अशा लोकांबद्दलच मी बोलतो. कारण की लघवीच्या विषयी असे बरेच असे आजार आहेत की मी डायरेक्टली असं बोलू शकत नाही की भरपूर वेळा लघवीला जातो म्हणजे किडन्या फेल होऊ शकतात, असं काही मला घाबरत वगैरे नाही. परंतु ज्या लोकांच्या किडन्या फेल आहेत ना, यांच्यासाठी सांगतो मी की एखादा व्यक्ती असतो ना, तो लघवीला रात्रीच्या वेळी फक्त 2 ते 3 वेळा जाईल नॉर्मली, परंतु 5 वेळा 6 वेळा 7 वेळा जर कंटिन्यू जात असेल ना, तर मग त्याच्यामध्ये काहीतरी बदल आहे, म्हणजे काहीतरी त्याला आजार आहे तो एक प्रकारचा. आणि हा जर कंटिन्यू वाढतच गेला तर आपल्याला समजायला की काय ना काहीतरी आपल्या शरीरामध्ये वेगळंच काहीतरी होते. ही सेम गोष्ट माझ्या बाबतीत घडायला लागली. ही डायरेक्टली नाही घडायला लागली. मी रात्री झोपल्याच्या नंतर मला कधी कधी 4 वेळा 5 वेळा 6 वेळा लघवीला व्हायचं. तर लघवी केल्याच्या नंतर लगेच मला ताण सुद्धा लागायची. मग थोडंसं मी पाणी प्यायचो, त्याच्यानंतर लगेच पुन्हा झोपून जायचं. 2-3 तास झाल्याच्या नंतर असं जाणवायचं की आपल्याला काहीतरी लघवीला होते थोडं थोडं. मग पुन्हा उठायचं, लघवीला केल्याच्या नंतर असं वाटायचं तोंड सुकायचं, मग असं वाटायचं थोडंसं पाणी पिऊया. ह्या गोष्टी माझ्या बाबतीत रेग्युलर व्हायला लागल्या. परंतु हा आजार किडनीच्याच बाबतीमध्ये असेल ह्या गोष्टी मला कधीच माहिती नव्हत्या. आणि आता लघवीला रोज कधी फास्ट पण व्हायची, कधी स्लो सुद्धा व्हायची. त्यावेळी आपला क्रिएटिन वाढतो ना, त्यावेळी डॉक्टर लोक आपल्याला डायलिसिसचा सल्ला देतात. आता डायलिसिस ज्या लोकांची होते ना, त्यावेळी आपल्या लघवी पूर्णपणे बंद होत नसते. आणि किडनी फेल झाल्याच्या नंतर सुद्धा आपली लघवी कधी कधी बंद होत नसते. जशी आपली नॉर्मली होते ना, त्याचप्रमाणे आपली होत असते. परंतु एक गोष्ट नक्की पॉइंटेड करायची, ज्यावेळी डायलिसिस आपलं होतं ना, त्यावेळी आपल्या लघवीमध्ये थोडंसं प्रमाण कमी येतं, कारण की आपण पाणी त्यावेळी खूप कमी प्रमाणात पित असतो. आता आठवड्यातून 3 डायलिसिस करायचे आहेत. मग 1 दिवस आड करून आपल्याला डायलिसिसला जावं लागतं. त्यावेळी आपल्याला शरीरात जेवढा पाणी आहे ना, तेवढा सर्व आपल्या शरीरातून पाणी काढला जातो. आणि काही काही लोकांची डायलिसिस बरोबर त्यांची होत नसते. अशा लोकांना काय वाटतं, भीती वाटते की आपल्या शरीरामध्ये आता पाणी पूर्णपणे साचून राहणार. तर असं सुद्धा काही नसतं, आपल्या लघवीला ही होतच असते. थोडी तरी पण लघवीला आपल्याला होते, त्या वाटेतून सुद्धा पाणी निघून जातो. तर तुम्हाला एवढं फक्त जाणून घ्यायचं आहे की ज्यावेळी एखाद्याची किडनी फेल होते ना, त्यावेळी त्याची लघवी पूर्णपणे कधी बंद होत नसते मित्रांनो. कारण की आपल्या शरीरामध्ये जेवढे आपले म्हणजे अंगावरती जेवढे आपले स्नायू आहेत, आपल्याला बोलतो की आपण एखाद्या ठिकाणी चालायला लागलो की आपल्याला ठराविक घाम वगैरे येतो. ह्या घामातून सुद्धा आपली लघवी बाहेर पडत असतो. घाम असतो तो एक प्रकारची लघवीच असते, तिथून सुद्धा बाहेर पडत असतो. आणि आपल्याला पूर्णपणे लघवी कधी बंद होत नसते, ती थोडी थोडी तरी होत असते, पण होते. त्यामुळे घाबरण्याची काही जी गरजच नाही कोणाला आहे.
आणि याच्यानंतर किडनी फेल त्याच्यानंतर आपल्या लघवी पूर्णपणे बंद होते, हा काही म्हणजे एखाद्याचा गैरसमज असेल, परंतु माझ्या बाबतीत असं कधी घडलं नाही. कारण की माझी सुद्धा किडनी फेल झाल्याच्यानंतर माझी लघवी पूर्णपणे कधी बंद झाली नाही. ज्यावेळी मी डायलिसिस करत होतो त्यावेळी सुद्धा मी लघवीला जात होतो, लघवी करत होतो त्यावेळी सुद्धा. आणि आता डायलिसिसच्या नंतर म्हणजे ऑपरेशनच्या नंतर तर पाणी मला भरपूरच प्यायचं होतं, कारण 5 लिटर मी आता रोज पाणी पितो. टोटली 5 लिटर, कधी 4 लिटर, परंतु 4 आणि 5 या दोन रेंज मध्येच असतो. त्यामुळे दिवसातून मी खूप वेळा लघवीला सुद्धा जातो आणि पाणी सुद्धा खूप पितो मी. तर मित्रांनो, तुम्हाला आज एवढंच सांगेन मी की ज्या लोकांना अशी भीती असते मनामध्ये ना की लघवीला वगैरे होत नसतं, तर असं काही नसतं. लघवीला रेग्युलर आपल्या होत असते, त्यामुळे काही घाबरण्याची गरज नाही. तर मित्रांनो, आज तुम्हाला मी एवढंच सांगू शकतो की ज्या लोकांच्या किडन्या फेल असतील ना, अशा लोकांनी पाणी खूप कमी प्रमाणात प्यायचं, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये आपल्या किडनीवरती जास्त ताण पडणार नाही. आणि ज्यांच्या डायलिसिस आठवड्यातून 3 वेळा असतात ना, अशा लोकांनी तर दिवसाला कमीत कमी 1 लिटरच्या आतमध्येच पाणी पियायचं. 1 लिटर पेक्षा पण कमी, जेवढं कमी करता येईल तेवढं चांगलीच आपल्या शरीरासाठी असतं. ऐकवे लघवीला नाही झालं दिवसभर तरी चालेल, परंतु पाणी खूप कमी प्रमाणात प्यायचं, जेणेकरून आपली लाईफ ही हेल्दी राहील. आणि ज्या लोकांच्या किडन्या फेल नाही आहेत अशा लोकांनी पाणी भरपूर प्यायचं असतं, कारण की त्यांना काही घाबरण्याची गरज नसते. कारण की तुम्ही जेवढं पाणी पियाल तेवढं तुमच्या किडनीवरती कधी प्रेशर पडत असतं, कारण की आपण पाणी पिऊन पिऊन किती पिणार, आपल्याला जेवढं पिता येईल तेवढंच पिणार, त्याच्यापेक्षा जास्त ओव्हर पिणार नाही. पण काही लोकांचे गैरसमज असतं की जास्त पाणी पिल्याच्या नंतर आपल्या किडनीवरती प्रेशर येत असतं, तसा प्रेशर वगैरे कुठला येत नसतो. या गोष्टी आम्हाला डॉक्टरांनी सांगितलेल्या आहेत, त्याच तुमच्या समोर मी शेअर करतो मित्रांनो. तर आज मी तुम्हाला एवढंच सांगेन की ज्या गोष्टी आपल्या लाईफच्या अगोदर घडलेल्या असतात ना, तीच लाईफ आपण आता सुद्धा जगायची, जेणेकरून आपली लाईफ अजून वाढते आणि हेल्दी राहते. तर मित्रांनो, आजचा तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, शेअर सुद्धा करायचं. पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.